हॅलो. आज आपण बनवत आहोत सुक्का चिकन. हे चिकन तुम्ही चपातीवर किंवा भातासोबत खाऊ शकता. खूपच चव अप्रतिम येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला सांगा नक्की. एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे थोडं जिरं, लवंग आणि मिरी यांना बारीक क्रश करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये घालायचे आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये घालायचे आहे 2 मोठी इलायची, तेजपान आणि थोडं लसूण पण क्रश करून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 3-4 कांदे बारीक कापून घेतले आहेत. उभे आणि पातळ कापायचे आहेत कांदे, ते घातले आहेत. आणि थोडा कांदा परतल्यावरती त्याच्यामध्ये 2 अख्खे लसूण घालायचे आहेत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. थोडं 2 मिनटं परतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर परत कांदा थोडा परतायचा आहे. चांगलं तेल सुटस्तवर कांदा परतून घ्यायचा आहे, तेव्हाच मसाला छान बनतो. आणि आता थोडी हिरवी मिरची आणि अद्रक आणि ते घालायचं आहे. त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल चांगलं सुटलं पाहिजे मसाल्याला, कांदा चांगला मऊ झाला पाहिजे. आणि मी चिकनला आधीच हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे मीठ मी घातलेलं नाही. आणि आता घालायचे आहे धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालू शकता. आणि चिकनला पण थोडंसं मीठ लावायचं आहे आणि मॅरिनेट करायचं आहे. आता कांदा बघा किती छान रंग आला आहे. हे आहे चिकन. 1 किलोचं चिकन घेतलेलं आहे मी आणि ते कढईमध्ये घातलेलं आहे. आणि थोडं परतून घ्यायचं आहे आधी, बिना पाण्याचंच. पाणी घालायचं नाही बिलकुल. मसाल्यामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं चिकन परतून घ्यायचं आणि थोडं झाकण लावून ठेवायचं आहे. या चिकन बनवताना जास्त पाण्याचा वापर होत नाही. आता मी धनिया पावडर घातलेली आहे. आता गरम मसाला घातला आहे. थोडा रेडीमेड आपला गरम मसाला असतो ना, तो घातलेला आहे. त्यानंतर चिकन परत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. हे चिकन 2-3 वेळा तरी असं परतत राहावं लागतं बिना पाण्याचं. आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालू नये. त्यामध्ये मी 1 ग्लासच पाणी घातलेलं आहे, कारण की मला खूप ड्राय चिकन करायचं होतं. तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं जास्त पाणी घालू शकता. आणि आता मी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातलं आहे. आता झाकण ठेवून चिकनला आधी थोडं हाय फ्लेम ठेवायची आहे. नंतर मीडियम फ्लेमवरती चिकन 20 ते 25 मिनटं शिजू द्यायचे आहे. आणि हे बघा आता कसं चिकन मस्त तयार झालं आहे. एकदम ड्राय, पाण्याचा अजिबात अंश राहिलेला नाही. हे चिकन खायला इतकं टेस्टी लागलं, खूपच सगळ्यांना आवडलेलं आहे. तुम्ही करून बघू शकता हे चिकन. थँक्यू.